पुराणानुसार स्कंदमातेचं रूप माता पार्वतीचं अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली रूप आहे, जे स्कंद म्हणजे कार्तिकेयाच्या जन्माशी संबंधित आहे. एकेकाळी देवतांना राक्षस तारकासुरामुळे अत्यंत त्रास होत होता. त्याचा नाश करण्यासाठी अत्यंत शक्तिशाली वीराची आवश्यकता होती. तेव्हा माता पार्वतीनं ठरवलं, आपली तपश्चर्या, भक्ती आणि सामर्थ्याच्या सहाय्यानं आपला पुत्र जन्माला यावा. त्यासाठी माता पार्वतीनं कठोर तपश्चर्या केली आणि या तपश्चर्येतून स्कंद मातेचं रूप प्रकट झालं. त्या रूपात माता 4 हात घेऊन प्रकट होतात. एका हातात शंख, दुसऱ्या हातात कमळ, तिसऱ्या हातात गदा आणि चौथ्या हातात शिशु म्हणजेच बाळ स्कंद. स्कंद माता देवी ह्या देवतांना, भक्तांना आणि स्वतःच्या पुत्राला शक्ती, सामर्थ्य, पोषण आणि संरक्षण देणारी आहे. पुराणात अशीही गोष्ट सांगितली जाते की स्कंद मातेनं आपल्या पुत्राला म्हणजे स्कंदाला जमिनीखालून येणारं कंदमूळ खाऊ घालून त्याला पोषण दिलं आणि त्याला सामर्थ्यशाली वीर बनवलं. स्कंद मातेचं हे रूप आईचं प्रेम, पोषण, धैर्य आणि आशीर्वाद यांचं प्रतीक मानलं जातं. स्कंद मातेची उत्पत्तीच मुळात संकटांवर मात करण्यासाठी आणि शक्तिशाली वीर तयार करण्यासाठी झाली. हे रूप आईचं मुलाप्रती असलेलं प्रेम, माया, वात्सल्य, पोषण, संरक्षण आणि आशीर्वादाचं प्रतीक आहे. तिच्या स्मरणानं आपल्याला धैर्य, आत्मविश्वास आणि संकटावर मात करण्याची शक्ती मिळते. देवी